मित्रांनो, गाव सोडून तुम्ही कुठं जा, कोणत्या शहरामध्ये जा, कोणत्याही देशामध्ये जा, पण तुम्हाला कुठं जरी गेलं तरी पण तुम्हाला आपल्या गावाचीच आठवण येणार. कारण की गाव असं आहे की बऱ्याच जणाला 4 वर्षा अगोदर लॉकडाऊनमध्ये पण गावाची आठवण आली आणि गावाकडं पळ काढला. ज्यावेळेस लॉकडाऊन झाला त्यावेळेस गावाकडं पळ काढला. बरेच नोकरीवाले, जॉब करणारे सगळे गावाकडे आले होते. तर माझं सांगण्याचं तात्पर्य एकच, आता पण वेळ अशी आलेली आहे, नुसतं कुठंतरी 4-5 दिवस झाले असतील, एक 8 दिवस धरा, नुसतं चर्चा झाली गॅसचा तुटवडा. समजा गॅस संपणार आहे, गॅस भेटणार नाही, असे बरेच काही चर्चा आज प्रत्येक मीडियावरती आहे. नुसतं चर्चा झाली तर सगळे लोक सिटीचे घाबरलेत. कारण की गॅसचं असं आहे सिटीमध्ये, शहरामध्ये, की गॅस जर नाही भेटला वेळेवर तर उपवास राहण्याची वेळ येते. लक्षात घ्या, तुम्ही नुसतं 4 दिवस जर तुम्हाला गॅस जर नाही भेटणार एवढं जर तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला माहिती भेटली, तर तुम्ही घाबरला. लक्षात घ्या, शेतकऱ्यानं जर हे जो शेतकरी आता गहू ज्वारी पिकवतो, हे बघा, शेतकऱ्यानं जर हे पिकवायचं बंद केलं आणि स्वतःपुरतं जर पिकवलं तर काय दशा होईल. आज शेतकऱ्याला इतकं म्हणजे खालच्या पातळीचे समजत आहेत लोक, की शेतकरी म्हणजे त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात, शेतकरी राजा म्हणतात, आणि त्याला भिक्का मागण्याचा वेळ या सरकारनं आणलेला आहे. शेतकरी एवढा जगाला पोसवतो, जगाला अन्न पुरवतो, आणि जेव्हा शेतकऱ्याच्या मालाचा भाव जर म्हणलं, शेतकऱ्याला माल विकायचं जर म्हणलं, तर त्या मालाला भाव काय असतो? कमी भावामध्ये माल जातो. आता सध्या हरभरा निघत आहे, हरभऱ्याला 4-4.5 हजार रुपये भाव. मागं सोयाबीन निघलं त्यावेळेस 3-3.5 हजार रुपये भाव. आता गहू निघतील, गव्हाला 2,000 रुपये भाव. प्रत्येक मालाला असं आहे. आता हा कापूस विकला, कापसाला अक्षरशः काही शेतकरी रडले. खोटं सांगत नाही, मी सुरुवातीला कापूस विकला 7,100 रुपयानं. त्याच्यानंतर कापूस गेला 8,600 रुपयापर्यंत, आणि आता कापूस आला परत 7,500 रुपयापर्यंत. म्हणजे शेतकऱ्याकडं माल असेल तर शेतकऱ्याच्या मालाला भाव हा कमी देत आहेत. आणि जर विचार करा तुम्ही, शेतकऱ्यानं जर एक संघटित झाला, शेतकरी एवढा बेकदर नाही की तो एवढा विचार करू शकत नाही की कोणाला उपाशी मारायची. एवढी नीच प्रवृत्ती शेतकऱ्याची नाही. शेतकरी जगाचा विचार करतो आणि जग शेतकऱ्याचा विचार नाही करत, जग स्वतःचा विचार करतो. लक्षात घ्या, शेतकऱ्यानं जर ज्या दिवशी स्वतःच्या मतलबापुरतं पिकायला जर सुरुवात केली, मला सांगा तुम्ही, माती, दगड, पैसे खाऊ शकता का? दगड, माती, सिमेंट, ज्या काही वस्तू असतात कंपनीमधल्या त्या खाऊ शकता का? प्रॉपर्टी आहे भरपूर तुमच्याकडं, गाडी, बंगला सगळं आहे, तुम्ही गाडी बंगल्यात चुरा करून खाऊ शकता का? पैसे खाऊ शकता का? नाही खाऊ शकत. शेतकऱ्याचा थोडाफार विचार करा. 4 दिवस बघतो मी प्रत्येक मीडियावरती गॅसचा तुटवडा होणार आहे, गॅस कमी पडणार आहे. आता गॅसची बुकिंग केल्याशिवाय गॅस भेटत नाही तुम्हाला. लक्षात घ्या, शेतकरी एक सगळ्याचा विचार करतो, आणि खरंच असे जर दिवस शेतकऱ्यावर येत राहिले, शेतकरी नक्कीच एक दिवस असा विचार करणार, फक्त स्वतःचं कुटुंब जगवायचा विचार करणार.
आणि ज्या दिवशी हा विचार झाला ना, तर त्या दिवशी बरोबर, ज्या दिवशी शेतकऱ्यांना हा विचार केला, शेतकरी संघटित झाला, मग लक्षात येणार सर्वांच्या. आणि हे कसं असतं, आती झाल्यावर माती होत असते, तसं हे आती होत चाललेलं आहे. शेतकऱ्याला म्हणजे इतकं परेशान लावलेलं आहे. शेतकऱ्याच्या कुठल्या मालाला भाव नाही. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची तर कर्जमाफी पण अशी द्यायची की अडवून द्यायची. अहो, जो शेतकरी इमानदारीनं कर्ज भरतो, रेग्युलर कर्ज भरतो, त्याला तुम्ही सजा देऊ राहिले. 50,000 रुपये प्रोत्साहन करा ना, माफ त्याला द्या ना परत 2 लाख रुपये. काय अडचणी? तो इमानदार झाला म्हणजे मग त्याच्या गळ्याला फाशा द्यायचा का? कशामुळं असं? आणि त्याच्यामध्ये पण 5-25 अटी लावल्या. अहो, कर्जमाफी द्यायची ना मुख्यमंत्री साहेब, तर सरसकट द्या. कारण की जे रेग्युलर भरणारे ते पण गुन्हेगार नाही, आणि ज्यांनी नाही भरलं त्यांनी विनाकारण भरलं नाही, त्यांच्या अडचणी असतात. प्रत्येक शेतकरी अडचणी ती. खताची बॅग गेल्या वर्षी 1750 रुपयाला होती, ती आज यावर्षी 2100 रुपयाला झाली. आता सध्या 2100 रुपयाला झाली ना. आज समजा सुरुवात व्हायची राहिली, जून जुलैपासून खतं टाकण्याची सुरुवात होती, त्यावेळेस मला तर वाटतं नक्कीच 2200 ते 2500 रुपयापर्यंत एक खताची बॅग जाणार आहे यावर्षी. अहो, शेतकऱ्याच्या मालाचा विचार करा ना तुम्ही. शेतकरी एवढा येडा नाही. शेतकरी पण इथून समोर आता खत वापरणं कमी करणार आहे. डायरेक्ट सेंद्रिय खताकडे शेतकरी वळणार आहे. आणि त्याच्यामुळं मी काय म्हणतो, शेतकरी बांधवांनो, प्रत्येकानं 1, 2, 4 शेळ्या घ्या आणि रासायनिक खत वापरण्यापेक्षा शेणखत वापरा, लेंडी खत वापरा. 100% आपल्या शेतीला, आपल्या माईला, आपल्या काळ्या आईला खरंच सुपीकता चांगली रासायनिक खतापेक्षा. खूप चांगलं आहे रासायनिक खत. हे रासायनिक खत म्हणजे जहर आहे आपल्या काळ्या आईसाठी. नापीक होत चालली आपली काळी ह्या रासायनिक खतानं. त्याच्यामुळं आपलं जे जुनं ते सोनं. आज जशी अवस्था झाली, गॅस न भेटण्यामुळं बऱ्याच जणाला चुलीची आठवण येते. म्हणूनच म्हणतात जुनं ते सोनं. पहिल्यानं गॅस नव्हते, चुलीवरती स्वयंपाक करायचे सर्व. तर त्याच रीतीवर आज येणार आहेत. ग्रामीण भागामधील लोकांना, शेतकऱ्यांना कुठलीही अडचण नाही, गॅसची गरज नाही. लाकडं आहेत शेतामध्ये, सरपण असतं, घरी न्यायचं, चूल मांडायची, व्यवस्थित सगळं होतं. अडचण कोणाला आहे? सिटीमधल्याला, शहरमधल्याला. अहो, लक्षात घ्या तुम्ही, लॉकडाऊनमध्ये नुसतं लॉकडाऊन लागला त्यावेळेस पण भाजीपाला, दूध, किती परेशानी झाली दुधाची, भाजीपाल्याची. एवढं लक्षात घ्या. शेळी पालन करा, गाय पालन करा, म्हैस पालन करा. याच्यापासून तुम्हाला दूध भेटणार, तुमच्या मुलाबाळाला दूध भेटणार. त्याच्यानंतर आपल्या आईला शेणखत, लेंडी खत चांगलं सुपीकता येईल. आणि ऑर्गॅनिक आपल्याला या काळ्या आईपासून खायला भेटन, बिमाऱ्या कमी होत्याल. तर माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आज कशी आठवण यायला लागली आपल्याला की आपण खरंच आपल्याला चूल पाहिजे, तशीच आठवण शेणखताची आज बऱ्याच शेतकऱ्याला येऊन राहील. पहिले शेतकरी हे शेणखत प्रत्येक शेतकऱ्याकडं गाय, म्हैस, बैल, शेळी अशी 2-4 असायची. आता एकाही शेतकऱ्याकडं कुठलंच नाही, गाय नाही, म्हैस नाही, बैल नाही. म्हणजे काय व्हावं लागलं, दिवसेंदिवस हे बदलत चाललं. पण आखर शेवटी त्याच जागेवर यावं लागणार आहे आपल्याला. जास्त दिवस लागायचं काम नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया, खूप मोठा व्हिडिओ होत आहे. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.